एक जणांनी द्याला त्याच्या गळ्यामध्ये विना आणि त्याला म्हणले तुला देवच करून टाकतो डायरेक्ट. काय करून टाकतो? देव करून टाकतो. ते म्हणे काय करावं लागन? काय नाही म्हणे, इना घ्यायचा, कोणी आलं की आधी तुझ्या पाया पडणार नंतर देवाच्या पाया पडणार. ते म्हणे वा, मग तर आनंदाचे मी देव झालो म्हणल्यावर त्याला आनंद वाटला. देव, आता बघा ना, देव होण्यासाठी किती आनंद वाटतो. कोणाला वाटतंय मी काय व्हावा? देव व्हावा. नाही देव झाला तर मला देव भेटावा. बरं खरं सांगायचं, देव भेटावा कोणाकोणाला वाटतंय? पोरायला वाटायला इथं पोरं हुशार आहेत मला वाटायला. मग असू द्या, आता पोहरायच्या लय नादी लाय लागत बाबा, काय सांगावा. एका गावाला मी कीर्तनला गेलो आणि मी सहज म्हणलं अरे ते हे रस्ता त्या पाटलाच्या घराकडेच जातो का? ते म्हणे नाही नाही, रस्ता कुठंच जात नाही महाराज, हो माणसाला चलत जावं लागतंय. मी म्हणलं बर. मग मी म्हणलं चल बाबा आता तिथपर्यंत नी, आता चलत, आता कशाला उगाच पोहरायच्या नादी. मी त्याला बोललोच नाही पुन्हा. मग चालता चालता मी म्हणलं हे गायन वासरू कोणाचं आहे? ते म्हणते महाराज गाय कोणाची माहित नाही पण वासरू माहिती आहे कोणाचं आहे. मी म्हणलं कोणाचं आहे रे? ते म्हणे गायचं आहे त्या. मी म्हणलं वा वा. तेव्हापासून मी पोहरायच्या नादी लागत नाही. काय चालू होतं आपलं? हे असं आहे, माया नाही लक्षात राहत. हा, देव कोणाला आवडतो त्याला देव केलं. पोहरायने गावातल्या काय केलं? देव केलं. त्यानं विना घेतला, त्याची छातीच फुगली, लोक पाया पडायला लागले, आनंद वाटायला लागला. चला बाबा, कोणी त्याला कोणी विचारितच नव्हतं ना, पण तिथं काय त्याला लोक दर्शनाला लागले. त्याच्या कोणी येईन त्याचं दर्शन घे, देवाचं दर्शन घे, घरी जाय. पण असा बी तुम्हाला सांगतो, देव नीट केला त्या लोकांनी. याला रात्रभर इना कोणी घेतलाच नाही त्याचा. तो देव म्हणून म्हणून इना वाजवायला लागलाय. पण सकाळी सकाळी काकड्यावाले आले, म्हणले इना दी. ते म्हणे हा देवे, पाया पडा माया आधी. लोक म्हणले बरं पाया पडतो. पाया पडा म्हणे देवा इना द्या आम्हाला भजन करायचं. मग म्हणले हा असं देतो. मग त्यानं द्याला इना. ताईटच आला घराकडं. सकाळी सकाळी घराकडं आला. घरी आल्यानंतर पत्नीला म्हणतो चल पाणी टाक, देव आलेत घरी. ती म्हणली मी नाही टाकीत पाणी. कस काय टाकीत नाही? देव घरी आले तर पाणी टाकीत नाही म्हणती. नाही हो, थोडी अडचण आहे. का तुला काय अडचण आहे पाणी टाकायला? देवाला पाणी टाकायला अडचण असते का? नाही म्हणे मला थोडी अडचण आहे. ऐकच ना, ह्यो थोडा वरचा मजला खाली होता ना त्याचा, लक्षातच येईना. मग ते म्हणा तुला काय अडचण आहे? ती मग आता कंटाळून बिचारी म्हणली मला कावळा शिवलाय. असं आहे का? म्हणे बरं बरं बरं. देवानी घागर घेतली, हापशावर निघाला पाण्याला देव. घागर भरली आणि असंच चलत 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 लिंबाच्या झाडा खालून जाऊ लागला. दोन्ही कावळ्याचे भांडणं लागले आणि दंदिशी ते कावळे त्याच्या अंगावर पडले. देवाने तिथंच घागर पालथी केली आणि घागर घेऊ घरी आला देव आणि कोपऱ्यामध्ये घागर पालथी करून बसला ना देव. ती म्हणे काय झालं? करा ना आंघोळ. ती म्हणे आता मला बोलूच नको तू, मला 8 दिवस बोलू नको तू, मला 2 कावळे शिवलेत. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, ह्यो संसारातला भोळा आहे पण परमार्थातला भोळा महाराज. ज्याची कळी काळावर मात करण्याची ताकद आहे तो भोळा परमार्थातला आहे. मग संसारातला भोळा चांगला का परमार्थातला चांगला? मग तुम्हाला कोणता भोळा व्हायचा आवडतंय? मी बोललेलो कळायलं ना कोणाला बी? नाही तर एखाद्याला नाही लक्षात यायचं आहे की नाही? कोणता भोळा आवडतंय तुम्हाला? संसारातला भोळा हो वाटतंय का परमार्थातला? परमार्थातला भोळा जर झाला तर तो कळी काळावर मात करतो आणि संसारातला भोळा तेव्हा असा आहे. आता हे महाराजांनी प्रमाण दिलं, काय दिलं? सायाशे करीशी आणि प्रपंच दिननिशी. मी प्रपंच आलं की मग म्हणलं आता जर बाजूला जाऊन सांगू आपण, पण लक्षात असू द्या हे त्यातलंच आहे. हे काय बाजूला नाही पण थोडस असं सर्कल तर, पण लक्षात असू द्या आपण जे सायासानी करतो ते करायची गरज नाही. काय आपण जे सायासानी करतो ते करायची गरज नाही आणि जे करायची गरज आहे ते आपण करीत नाहीत. आपण कशामुळे करतो? विषयामुळे करतो. विषयामध्ये आपण रममान झालो. अहो
माझे ज्ञानोबराय म्हणतात त्या विषयामध्ये जर पडलात तर तुम्हाला गोड आणि कडू ह्याच्यातला फरक कळणार नाही. विषय विषयाचा गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोड जीवाशी झाला विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. जो कडू विषय तो गोड लागायला लागला आपल्याला. सायासे करीश काय कडू विषय तो गोड लागायलाय आणि गोड विषय तो कडू लागायला लागलाय. मग आपल्याला गोड काय आहे आणि कडू काय आहे याच्यातला फरक कशामुळे कळत नाही. सायासे करीशी प्रपंच दिननिशी आणि हरिशी न भजसी कोण्या गुणी. जन्माला आलो तर आपल्याला काय करायचंय त्या देवाला भजायचंय त्याची प्राप्ती करून घ्यायची. आणि लक्षात असू द्या या नरदेहाची प्राप्ती ज्या व्यक्तीला झाली सुंदर असा देवाने नरदेह दिलाय. देवाने नुसता नरदेह दिलाय का लक्षात असू द्या. सुरुवातीला स्थूल देह दिला नंतर देह दिला आणि नुसता देहच नाही दिला तर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन्न भवरोग. हे काय माहितीये का हे भवरोगाच आहे. अहो लक्षात असू द्या आताचा काळ नाही तो जुना काळ आहे. जुन्या काळामध्ये एक मदाला साई होऊन गेली काय तिनं आपल्या बाळाला पाळण्यात उपदेश करावा आणि आपल्या बाया पाळण्यात काय म्हणतात माहितीये का लबाडा हसायला लय लबाडे. मग ते मोठं होऊन काय सुखाचारी होईन होय सुखाचारी होईन का. अहो त्या मदाला समातेनं सांगावा बाळाला त्या मदाला मातेनं सांगावा की या संसारामध्ये काही पडलं नाही. आपलं देहाचा विषय नाही आपला संसाराचा आणि परमार्थाचा विषय चालू. साडी रे साडी बाळा साडी संसाराचा काही पडलं नाही. सांडी रे सांडी बाळा विठ्ठल 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 विठ्ठल. हो अरे बाळा ते जुन्या काळामध्ये जे राजे महाराजे होते काय नव्हतं त्यांच्याकडं सर्व होतं पण सर्वांचा त्याग करून ते निघून गेले. ते काय येडे होते का ते काय वेडे होते नव्हते. मला प्रवान आठवण आता विठ्ठल विठ्ठल 18 भार वनस्पत्या है की नाही 18 भार वनस्पती 18 भार वनस्पती
पोखरणी नदी गंगा वाहती कावेरीचा पोखरणी नदी गंगा वाहती जागरी कुलप्रिया राधे राधे वसुमती हरी गे मदनाचा कसं आहे माहिती आहे का, महाराज ओळखीचा असला तर भजने बेजार करतात आणि गाव जवळ आले की बैल बेजार करतात. अवघड असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 18 भार वनस्पती. काय अहो, त्या राजाच्या काळामध्ये 18 भार वनस्पत्या होत्या आणि आपल्या राज्यामध्ये गांजरे गवत बेसरम आणि येड्या बाबळी या 3च वनस्पत्या आहेत. मला तर दुसरी वनस्पती दिसत नाही. आणि 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. अहो 12ही महिने नदीला पाणी असायचं, विहिरीला पाणी असायचं. आणि आपण पहा किती भाग्यवान आहेत. पावसाळ्यात टँकर आणावं लागतंय आपल्याला. पावसाळ्यात टँकर. याचं कारण बघा, पुढं सांगतो. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. अहो उन्हाळ्यामध्ये नदीला खळखळ 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 पाणी असावं. आपलं राज्य म्हणजे इतकं अवघड झालंय. तुम्हाला सांगू का आपल्या राज्यामध्ये काय आहे? राम राज्य में था दूध, कृष्ण राज्य में घी, अपने राज्य में देशी दारू दबा दबा के पी. आपल्या राज्यामध्ये ते आहे मात्र ते भरपूर आहे. आणि बघा ना सरकारचं पण कसं आहे काम. द्या म्हणते तर लायसन द्या, वाढवा जरा दारूचे दुकानं. पण त्या राजाच्या काळामध्ये ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, एवढं काही सुख असून हे सुख सांडून या कसं या योगशी होती. एवढं मोठं सुख आपल्याला तर तेवढं सुख बी नाही. आपल्याला सुखच नाही हो. काय तिथं तरी कुठं तरी सुख सांगितलंय. हे सुख सांडून या महाराज म्हणले ना. आपल्याला तर तेवढं बी नाही. काय म्हणणं आहे? हात वर करायचं मला सुख आहे म्हणून. अहो आपल्याला काही सुख नाही. मग मला सांगा ते का वेडे होते का? हे सर्व काही सोडून द्यायचे, ह्या सगळ्याचा त्याग करायचा आणि निघून जायचं. देवासाठी घेऊन जोग भोगते जिला, अवघ भोगते जिला, अवघ भोगते जिला, अवघ भोगते देवासाठी घेऊन जो अवघा भोग तेजीला. एवढा मोठा भोग सोडून द्याला लात मारली त्याच्यावर. कोणासाठी? देवासाठी. आणि लात कोणासाठी मार जावा? देवासाठी मार जावा. संसारासाठी लात मारायची नाही. लाताडीला संसार, वा वा. लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला संसार, लाताडीला लाताडीला संसार, लाताडीला संसार. केला शेड उर्मीचा मार, केला शेड
पूर्वीचा लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार लाताळीला संसार. देवासाठी लात मारायची ती कशाला मारायची? संसाराला मारायची. एवढी ताकद ती कोणात आहे? आपल्यात नाही. आपण तर संसाराचे दास आहेत. लाथाळीला संसार केला षडउर्मेचा मार. संसार 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 तुम्ही म्हणता संसार म्हणजे काय? आम्हाला सोडताच येत नाही. अहो कोणी नाही केला संसार. आपला संसार म्हणजे फाटका संसार आहे. कसा आहे? फाटका आहे. माझ्या तुकोबराने संसार केला, नामदेवरायने संसार केला, नाथ महाराजांनी संसार केला. केला नाही संसार? अहो माझे ज्ञानोबर आहे तर म्हणले अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. आनंदाने करीन म्हणले काय? सुखाने करीन अवघाची संसार सुखा. आणि तिन्ही लोकांमध्ये संसारात राहून जर तिन्ही लोकात आनंद देता येत असं तर मग संसार कसा केला त्याने? तुकोबरायने संसार केला. संसाराला लात मारली पण सोडून नाही द्याला. कमी जास्त थोडं झालं. संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेळोवेळा. राहा तुम्ही संसारात. दाबून धरता भन काय विठ्ठल 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 विठ्ठल. आपला संसार काय मला सांगा? आपण एका बायकोनं बेजार आहेत. तुकोबारीला 2 बायका होत्या तरी त्याचा संसार चांगलाच. त्याने संसार केला. कधी संसाराबद्दल काही शिकायत केली नाही. आणि मला सांगा आजपर्यंत एकाही साधू संताचं असं वाक्य नाही का, असं एखादं प्रमाण नाही की तुम्ही संसार सोडा आणि लगे भजनाला लागा, घराकडे जाऊच नका, मंदिरात राहा, संन्यास घ्या, कुठं वनात जा, असं काही म्हणले का कोणते साधू संत? उलट म्हणले सुखे करा संसार, है की नाही? सुखे करावा संसार संडावे दोन्ही वार दया क्षमा हर जोत विदयतील सुखे करावा संसार संडावे दोन्ही न संडावे दोन्हीवर. सुखाने संसार करा म्हणले महाराज, है की नाही? एका ठिकाणी तर म्हणले नका त्याजू रांडा पोरे सुखे बांधा माड्या घरे. अहो तुम्ही आनंदाने माड्या बांधा, घर बांधा, पण त्याच्यावर आसक्ती ठेवू नका. घरात राहतो आपण का घर आपल्यात राहतंय? घर आपल्यात बसून घेतलंय आपण. आपण घरामध्ये राहतो पण घराला आपल्यात बसून घेतलं, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. केवढंही घर बांधा पण त्याच्यावर आसक्ती ठेवू नका. विठ्ठल विठ्ठल लक्षात असू द्या. हे जर आपण आता नाही लक्षात आलं तर मग कधीच लक्षात येत नाही. कारण की माणसाला काय भरपूर आयुष्य नाही, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाये. अर्ध गेलंय झोपीत आणि त्याच्यामध्ये मग मध्ये बालक तो. आपल्याला काय भजनाशी उरले का? काय ते उरले ते बघा तुम्ही भजनाला.
काही करा पण भजन करा. सोडून व्हायला निघा, या भक्तीच्या वाटेला